हॅलो. आज आपण ITCPच्या लेक्चरमध्ये कम्प्युटर हार्डवेअरमध्ये चॅप्टर नंबर 7 बघणार आहोत, नेटवर्किंग. नेटवर्किंग चॅप्टरचं नाव आहे. आजच्या दैनंदिन जीवनामध्ये मोबाईल असो, कम्प्युटर असो, आपला लॅपटॉप किंवा मग बाकीचे कॉलेजेस वगैरे असतील, त्यानंतर वेगवेगळे संस्था वगैरे असतात, तर तिथं काय नेटवर्किंग केलेलं असतं किंवा मग इंटरनेट यूज केलं असतं. तर त्याचा हा जो नेटवर्किंग चॅप्टर आहे, तर त्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत. आता फर्स्ट आपण बघणार आहोत नेटवर्किंग. नेटवर्किंग म्हणजे काय? तर नेटवर्किंग म्हणजे हार्डवेअर पार्ट करून मिळणाऱ्या सर्व्हिसेस आणि इन्फॉर्मेशन शेअर करणे होय. ज्या हार्डवेअर पार्ट करून मिळणाऱ्या सर्व्हिस आहे, तर त्यांना त्याच्या ज्या इन्फॉर्मेशन आहे, तर ते शेअर करण्याचं काम करत असतं. नेटवर्किंग हे आता घरामध्ये सुद्धा कॉमन आहे. नेटवर्किंग हे घरामध्ये सुद्धा काय आता कॉमन, मोबाईल असेल, लॅपटॉप, PC, तर प्रत्येक ठिकाणी आपण इंटरनेटचा उपयोग करत असतो. इंटरनेट थ्रू आपण वेगवेगळी जी इन्फॉर्मेशन आहे, तर ती सर्चिंग करू शकतो किंवा मग वेगवेगळे मॅप्स वगैरे असतील, तर ते आपण इंटरनेटवरून सर्च करून बघत असतो. कॉन्टॅक्ट्स वगैरे असतील, त्यानंतर वेगवेगळी माहिती असेल, तर ती आपण इंटरनेटवरून काय करत असतो, शोधत असतो. कारण त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट शेअर करता येते. तसेच प्रिंटर्स, मोडेम आणि खेळण्यासाठी असणाऱ्या गेम्स वगैरे, यामुळे काय होतं की प्रिंटर्स वगैरे असेल, मोडेम असेल, खेळण्याचे वेगवेगळ्या गेम्स वगैरे असतात, तर ह्या इंटरनेट थ्रू, नेटवर्किंग थ्रू आपण दुसरीकडे शेअर करू शकतो. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहे, नेटवर्किंगसाठी आवश्यक असलेले हार्डवेअर इन्स्टॉलेशन आणि कॉन्फिगरेशन सांगितले आहे. हा जो चॅप्टर आहे, तर यामध्ये आपण काय बघणार आहे, हार्डवेअर इन्स्टॉलेशन आणि त्याचं जे कॉन्फिगरेशन आहे नेटवर्किंगचं, तर ते बघणार आहे. तसेच नेटवर्क कार्ड्स, मोडेम लावून कम्प्युटर कसा रन करायचा हे सांगितलं आहे. आता नेटवर्क कार्ड जे असतं, त्यानंतर मोडेम, तर हा कम्प्युटर वरती कसं रन करायचं, तर या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहे. थोडक्यात नेटवर्किंग काय आहे की हार्डवेअर पार्ट करून मिळणाऱ्या ज्या सर्व्हिसेस असतात, तर त्या इन्फॉर्मेशन त्यांची शेअर करण्याचं काम हे नेटवर्किंग थ्रू आपण करतो. नेटवर्किंग हे आता प्रत्येक घरामध्ये आपण यूज करतो. मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, सहजरित्या आपल्याला ते इंटरनेट यूज करता येतं. आता कम्प्युटर नेटवर्कमुळे आपल्याला खालील फायदे मिळतात किंवा मग आपल्याला त्याचे काहीतरी विशिष्ट फायदे भेटतात. बघा, आता कम्प्युटर नेटवर्कमुळे आपल्याला कुठले कुठले फायदे भेटतात. फर्स्ट आहे शेअरिंग ऑफ डेटा. त्यानंतर दुसरा आहे शेअरिंग ऑफ डिव्हाइसेस. तिसरा आहे कम्युनिकेशन. तर यामध्ये आपण 3 पाहणार आहे, शेअरिंग डेटा, शेअरिंग ऑफ डिव्हाइसेस आणि तिसरा पाहणार आहे कम्युनिकेशन. या 3 डिव्हाइसचा आपल्याला फायदा होतो. आता फर्स्ट बघू शेअरिंग ऑफ डेटा. आता याच्यामध्ये बघा, एकापेक्षा जास्त कम्प्युटर्स मधील एकमेकांची माहिती शेअर करता येते. यामध्ये एकापेक्षा जास्त जे कम्प्युटर असतील, तर त्यांना काय करता येते, माहिती ती शेअर करता येते आपल्याला. एका लॅपटॉप पासून दुसऱ्या लॅपटॉप पर्यंत, एका PC पासून दुसऱ्या PC पर्यंत जी काही माहिती आहे, तर ती या शेअरिंग ऑफ डेटामुळे काय करता येते, आपल्याला दुसऱ्याला सांगता येते, शेअर करता येते. यामुळे एखाद्या ऑफिसमधील, एखाद्या डिपार्टमेंटमधील, एखाद्या कम्प्युटरवरील केलेले काम हे जसेच्या तसे एखाद्या लांब अंतरावरील कम्प्युटरवर घेणे व पाहणे शक्य होते आणि पर्यायाने वेळ व श्रमाची बचत वाचते. बघा, आता सपोज आता एखादी महत्त्वाची इम्पॉर्टंट फाईल्स आहे एखाद्याकडे लॅपटॉपमध्ये, तर ऑफिसमध्ये ते एकत्र काम करतायत, तर ती काय करणार, PD मध्ये ती कॉपी करणार, घेणार, पुन्हा तिकडे जाऊन जोडणार, ती पुन्हा कॉपी पेस्ट करत बसणार. तर असं न करता एक जे काही लॅपटॉप्स वगैरे आहेत, तर ते शेअरिंगमध्ये जर केलेले असतील, तर फर्स्ट लॅपटॉपपासून लास्टपर्यंत त्या व्यक्तीला द्यायचं आहे, तर ते काम या शेअरिंगमध्ये आपण सोप्या पद्धतीने करू शकतो. इथून फाईल त्या PC वरती आपण सहजरित्या ट्रान्सफर करू शकतो. त्यामुळे आपला वेळही वाचतो. त्यानंतर जे काही कष्ट होतात, PD जोडणं, त्याचप्रमाणे हार्ड डिस्क जोडणं, पुन्हा हा डेटा इथं कॉपी करणं, तिकडे जाऊन पुन्हा तो कॉपी पेस्ट करणं, तर ते खूप त्याच्यामध्ये टाइम आउट होत जातो. तर त्याच्यामुळे ही शेअरिंग ऑफ डेटा ही एक महत्त्वाची प्रोसेस आहे. याच्यामुळे आपला जो टाइम लिमिट आहे, तर तो वाचत असतो. आता दुसरा आहे बघा, शेअरिंग ऑफ डिव्हाइसेस. एकापेक्षा जास्त कम्प्युटर्सनी एखादे अनेक डिव्हाइस एकमेकांकडे शेअर करणे. यामध्ये एकापेक्षा जे जास्त कम्प्युटर जर असतील, तर ते अनेक डिव्हाइसमध्ये काय करता येतात, शेअर करता येतं. वेगवेगळ्या डिव्हाइसेसमध्ये ते शेअर करणे आपल्याला सोपे होते.
यामुळे प्रिंटर, स्कॅनर, हार्ड डिस्क यांसारखी डिव्हाइसेस शेअर करता येतात आणि मुख्यत्वे पैशाची बचत होऊ शकते. बघा आता यामध्ये प्रिंटर, त्यानंतर स्कॅनर, डिव्हाइसेस शेअर करता येतात. तर काय की सपोज एका पीसीला एक प्रिंटर जोडलेला आहे आणि दुसरा पीसी हा सेपरेट आहे, तर ह्या पीसीवरून त्या पीसीला प्रिंट देणं खूप अवघड असतं. त्यामुळे काय होतं, पुन्हा दुसरा आपल्याला एखादा प्रिंटर जोडावा लागतो. तर ते न करता जर शेअरिंगमध्ये जर ते प्रिंटर डिव्हाइस जे काही आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वगैरे असतील, आउटपुट डिव्हाइस जे असतील, तर ते आपण काय करू शकतो, शेअरिंगमध्ये घेऊ शकतो किंवा मग जोडू शकतो. त्या पीसीवरूनही इकडे आपल्याला प्रिंट भेटू शकते. आणि त्यामुळे आपली जे पैशाची बचतही होऊ शकते. जो खर्च आहे तर तो कमी प्रमाणात आपल्याला करावा लागतो. त्यानंतर तिसरा आहे कम्युनिकेशन. तर एकापेक्षा जास्त कम्प्युटर्समध्ये एकमेकांमध्ये संदेशाची जी देवाणघेवाण आहे तर ती यामध्ये आपल्याला करता येते. एकापेक्षा जास्त कम्प्युटर जर असतील तर त्याच्यातले संदेश वगैरे आहे तर ते देवाणघेवाण देताही येतात आणि इकडे आपल्याकडे ट्रान्सफर करूनही घेता येतात या कम्युनिकेशनद्वारे. यामुळे एका कम्प्युटरवर टाईप केलेला एखादा मेसेज हा इतर सर्व अथवा विशिष्ट कम्प्युटरवर जसं तसा दिसू शकतो. सपोज एक मेसेज टाईप केलाय तर तो जर शेअरिंगमध्ये जर असेल तर तो दुसऱ्या कम्प्युटरवरतीही सेम तसाच दिसत असतो. इतर सर्व अथवा विशिष्ट कम्प्युटर जसा तसा काय होतो आपल्याला तो दिसत असतो. या सुविधेचा उपयोग छोट्या मोठ्या ऑफिस पासून ते एखाद्या मोठ्या कंपनीच्या वेगवेगळ्या शहरांमधील ऑफिसला एकमेकांमध्ये सुलभ आणि अति जलद गतीने कम्युनिकेशन राखण्यासाठी होतो. तसेच मिलिटरी, अंतराळ संस्था, विमानसेवा इत्यादीमध्ये याचा उपयोग आपल्याला होत असतो. आता बघा, ह्या कम्युनिकेशन मध्ये काय होतं की जे काही वेगवेगळे कम्प्युटर्स असतील तर एकमेकांमध्ये संवाद साधता येतो. त्यानंतर जे काही देवाणघेवाण आहे तर ती यामुळे करता येते. कम्प्युटरवर टाईप केलेला सपोज एखादा मजकूर असेल, एखादा लेख वगैरे असेल तर तो विशिष्ट कम्प्युटरवर दुसऱ्या कम्प्युटरवर वरती आपण जसाच्या तसा पाहू शकतो. त्यानंतर ही जी प्रोसेस आहे तर ती एखादी छोटी कंपनी असेल, त्यानंतर ऑफिसेस असेल, एखादी मोठी उद्योगधंद्याची जी कंपनी असेल तर तिथं खूप प्रमाणामध्ये याचा उपयोग केला जातो. यामुळे आपला जो टायमिंग आहे त्यानंतर जी प्रोसेस आहे तर ती फास्ट गतीनेही होत असते. असे हे 3 फायदे आपल्याला कम्प्युटर नेटवर्किंगमुळे बघता येतात. शेअरिंग ऑफ डेटा, त्याच्यानंतर शेअरिंग ऑफ डिव्हाइसेस आणि कम्युनिकेशन. आता पुढे आपण बघणार आहोत या नेटवर्किंगमुळे याचे कुठले 3 प्रकार पडतात किंवा मग त्याचं जे वर्गीकरण आहे तर ते कशा प्रकारे केलं जातं. ही जे नेटवर्किंग आहे तर त्याचं वर्गीकरण बघणार आहे आता पुढे आपण. बघा आता नेटवर्किंगचे वर्गीकरण पुढील प्रकारे केले जाते. त्याचं जे क्लासिफिकेशन आहे तर ते आपण आता बघणार आहे. कम्प्युटर नेटवर्किंगचे वर्गीकरण त्याचा आकार, किती डिस्टन्स कव्हर केलंय आणि त्याचे स्ट्रक्चरच्या आधारे केले जाते. त्याचं जे डिस्टन्स कव्हर आहे आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे तर ते चेक करून त्याचं जे क्लासिफिकेशन आहे, वर्गीकरण आहे तर ते केलं जातं. आता बघा त्याचे 3 प्रकार पडतात. नेटवर्किंगचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे लोकल एरिया नेटवर्क. त्याला म्हटलं जातं लॅन. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे लॅन. त्यानंतर दुसरा आहे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे मॅन. त्यानंतर तिसरा आहे वाईड एरिया नेटवर्क वॅन. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे वॅन. लॅन आणि वॅन जास्त प्रमाणात वापरतात. लॅन म्हणजेच काय की आपण शेअरिंग करू शकतो किंवा मग इंटरनेट जोडायचं असेल, RJ45 जे कनेक्टर वापरतो आपण इंटरनेट कनेक्शनसाठी तर त्याचा उपयोग केला जातो. वॅन म्हणजेच काय की वायफाय कनेक्टिव्हिटी. लॅपटॉपला वायफाय असतं, त्यानंतर PC वगैरे असेल तर त्याला आपण वायफायचा उपयोग करू शकतो. तर हे लॅन आणि वॅन जास्त प्रमाणामध्ये वापरतात. तर नेटवर्किंग थ्रू त्याचे कुठले क्लासिफिकेशन केले जातात 3. पहिला आहे लोकल एरिया नेटवर्क म्हणजेच लॅन. दुसरा आहे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क म्हणजे मॅन. आणि तिसरा आहे वाईड एरिया नेटवर्क म्हणजेच वॅन. तर जास्त प्रमाणामध्ये हे 3 प्रकार पडतात आणि जास्त प्रमाणामध्ये लॅन आणि वॅन हे 2 प्रकार खूप
जास्त प्रमाणामध्ये आपण यूज करत असतो. लॅन म्हणजेच काय की लोकल एरिया नेटवर्क, जे RJ45 कनेक्टर जे आहे तर तिथून आपण एक केबल टाकतो, त्याच्यानंतर तिथून आपण कम्प्युटरला, PC असेल, लॅपटॉप असेल, त्याला आपण काय करतो, इंटरनेट यूज करतो. WAN म्हणजेच काय की वायफाय कनेक्टिव्हिटी. वायफाय कनेक्टिव्हिटी. WAN वायफाय कनेक्टिव्हिटी. वायफाय थ्रू आपण काय करतो, लॅपटॉपला, त्यानंतर PC ला आपण इंटरनेट यूज करत असतो. आता त्यातला पहिला बघणार आहोत आपण लोकल एरिया नेटवर्क. याचा उपयोग कशासाठी आहे, यूज कशासाठी केला जातो, याच्यामध्ये कुठल्या फॅसिलिटी वगैरे आहे, तर ते आता आपण बघणार आहे. पहिला क्लासिफिकेशन थ्रू पहिला आहे लोकल एरिया नेटवर्क, त्याला लॅन असं म्हटलं जातं. नावाप्रमाणेच यामध्ये एखाद्या स्थानिक आवारातील कम्प्युटर्स एकमेकांना जोडून त्याचे नेटवर्क केले जाते. त्याच्या नावाप्रमाणे त्याचं जे आसपासचं जे वातावरण आहे, आसपासची जी जागा आहे, तर त्याच्यामध्ये कम्प्युटर्स एकमेकांना जोडून त्याचे काय केले जाते, एक नेटवर्क, एक जाळी तयार केली जाते. याचा उपयोग छोट्या छोट्या ऑफिसेस मधील एखाद्या मजल्यावरील कम्प्युटर्स, एखाद्या संस्थेमधील वेगळ्या मजल्यावरील कम्प्युटर्स, एखाद्या कॉलेज, युनिव्हर्सिटी मधील स्थानिक आवारातील कॅम्पस, सर्व कम्प्युटर्स एकमेकांना जोडण्यासाठी होतो. आता ह्या लॅन थ्रू काय करू शकतो आपण, सपोज एखादं फॉर एक्झाम्पल ऑफिस आहे, A, B, C असे त्याच्यामध्ये ब्लॉक आहे. A मध्ये एक कम्प्युटर आहे, B मध्ये एक कम्प्युटर आहे आणि C मध्ये एक कम्प्युटर आहे. तर ह्या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम ह्या लॅन थ्रू आपण करू शकतो. आता जर नसेल तर तो A मधला पुन्हा B मध्ये जाणार, B मध्ये C मध्ये जाणार, तर हे खूप अवघड होतं. कामाची जी प्रोसेस आहे तर त्याच्यामध्ये डिले होत असतो. टाइम आपला खूप त्याच्यामध्ये वेस्ट होत असतो. तर या लॅन थ्रू आपण काय करू शकतो, जे आपले कम्प्युटर्स आहे तर ते एकत्र जोडू शकतो. एकत्र जोडण्याचं काम हे लॅन करत असतं. नेटवर्कच्या इतर प्रकारांपेक्षा लॅन हे कमी खर्चिक असते. आता बघा, नेटवर्कचे भरपूर प्रकार पडतात, तर त्याच्यामध्ये लॅन हा जो आहे तर हा खूप प्रमाणामध्ये म्हणजे स्वस्त आहे. त्याच्यानंतर त्याचे जे शारीरिक कष्ट आहे तर ते आपल्याला कमी पडतात. त्याच्यानंतर त्याची जे खर्च, येणारा जो खर्च आहे तर तो खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला लागत असतो. लॅन मध्ये कमी प्रमाणात कम्प्युटर हार्डवेअर आणि त्यांच्या जोडणीसाठी लागणारी ट्रान्समिशन मीडिया केबल वापरली जाते. लॅन मध्ये कमी प्रमाणात कम्प्युटर हार्डवेअर, लॅन मध्ये जे कम्प्युटर हार्डवेअरचे पार्ट आहेत ते खूप कमी प्रमाणात, आणि त्यांना जे जोडणीसाठी लागणारी ट्रान्समिशन मीडिया, जे केबल्स वगैरे जे आपण वापरतो, तर ती खूप कमी प्रमाणामध्ये लागते. लॅन साईज आकाराने छोटे असतात. लॅन याची जी साईज आहे तर ती काय आकाराने छोटी असते. लॅन 10 किलोमीटरच्या आतील अंतरासाठी वापरतात. आता बघा, याच्यासाठी सुद्धा टाइम किंवा मग डिस्टन्स लिमिटेड आहे. किती अंतरापर्यंत आपण लॅन यूज करू शकतो. 10 किलोमीटरच्या अंतरावरच किंवा मग त्याच्या आतमध्ये आपण काय करू शकतो, जे लॅन आहे तर ते यूज करू शकतो, वापरू शकतो. किंवा इतरत्र जे काही डिव्हाइस आहे, एक डिव्हाइस A, B, C जसे ब्लॉक सांगितले होते, तर ते आपण एका लॅन मध्ये ते काय करू शकतो, कनेक्ट करू शकतो, आणि सर्व जे काही PC आहे तर ते आपल्याला त्या लॅन मध्ये दिसतात. 10 किलोमीटरच्या अंतरामध्ये आपण तो काय करू शकतो, तो लॅनचा आपला सेटअप आहे तर तो करू शकतो. यामध्ये एकाच प्रकारची केबल वापरली जाते. आता बघा, वेगवेगळे नेटवर्किंगचे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या केबल्स वगैरे असतात, पण हा जो लॅन आहे याच्यामध्ये एकाच प्रकाराची सेम एकच केबल ती काय केली जाते, वापरली जाते. लॅन ही एकाच कॅम्पस किंवा बिल्डिंग मध्ये कव्हर होते. लॅन जे आहे तर ते आपण एकाच बिल्डिंग मध्ये करू शकतो, किंवा मग कॅम्पस असेल, फॉर एक्झाम्पल कॉलेज कॅम्पस असेल तर त्या कॅम्पस मध्येच आपण लॅन कव्हर करू शकतो. किंवा मग आपण हे लॅनचे जे कनेक्शन आहे किंवा मग लॅन आहे किंवा मग कम्प्युटर्स वगैरे जोडायचे असतात, त्याचं जे जाळं आहे, इंटरनेट ज्याला असं म्हणतो आपण त्याला, तर ते आहे तर ते आपण करू शकतो. तर हे होतं पहिला लोकल एरिया नेटवर्क. यामध्ये काय होतं की खूप कमी प्रमाणामध्ये याला खर्च येतो. त्याचप्रमाणे जे शारीरिक जे कष्ट आहे तर ते कमी करावं लागतं आपल्याला. त्यानंतर कम्प्युटर्स असतील, सपोज बिल्डिंग सांगितले, ABC ज्या काही बिल्डिंग्स असतील, तर तिथे आपण लॅन लोकल एरिया नेटवर्क जे आहे ते करू शकतो. त्यामुळे आपला जो टाइम आहे किंवा मग कामाचा जो डिले आहे तर तो कमी होत असतो. खूप जलद गतीने आपल्याला काम करावं लागतं, आणि 10 किलोमीटरच्या अंतराच्या आतमध्ये, म्हणजे 10 जे किलोमीटर अंतर आहे त्याच्या आतमध्येच आपण जे हे लॅन आहे तर ते करू शकतो. त्याच्या पुढे जर डिस्टन्स जर गेलं तर ते होणार नाही. त्याचा जो डिस्टन्स कव्हरिंगचा जो हे आहे तर तो किती आहे, 10 किलोमीटर आहे. आणि हे जे लॅन आहे तर ते आपण एक एक
लॅन जे आहे तर त्याला ती जी केबल आहे तर ती एकच केबल वापरली जाते. वेगवेगळ्या केबलचा त्याच्यासाठी उपयोग केला जात नाही. लॅन हे एकाच कॅम्पस किंवा बिल्डिंग मध्ये आपण काय करू शकतो, कव्हर करू शकतो, यूज करू शकतो. तर हा होता पहिला टाइप, लोकल एरिया नेटवर्क. आता दुसरा बघणार आहे आपण मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. त्याला म्हटलं जातं मॅन. काय म्हटलं जातं? मॅन. बघा आता, मॅन हे लॅन पेक्षा मोठे असते. आता लॅन हा काय मॅन पेक्षा छोटा आहे आणि हा मॅन लॅन पेक्षा काय मोठा आहे, बरोबर. मॅन मध्ये पूर्ण शहर नेटवर्किंग थ्रू कव्हर केली जाते. बघा आता लॅन मध्ये आपण बघितलं की 10 किलोमीटरच्या आतमध्ये जे काही डिस्टन्स आहे तर तिथं आपण हे लॅन करू शकतो, वापरू शकतो. पण आता हे मॅन काय की एक पूर्ण शहर जे आहे तर त्याच्यामध्ये नेटवर्किंग थ्रू ते कव्हर केलं जातं. मॅन 10 ते 100 किलोमीटर पर्यंत वापरतात. आता जो लॅनचा टाइम होता 10 किलोमीटरच्या आतमध्ये, तर हा मॅनचं किती 10 ते 100 किलोमीटर पर्यंत हे वापरलं जातं. मॅन मध्ये कम्प्युटर्स, हार्डवेअर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या केबलचा वापर केला जातो. हा जो मॅन आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या केबल्स वापरल्या जातात. एकच केबल त्याच्यामध्ये सिलेक्टेड नसते. आपण वेगवेगळ्या केबलचा याच्यामध्ये वापर करतो किंवा मग वापर केला जातो. तसेच काही प्रमाणात बिनतारी वायरलेस कम्युनिकेशन मीडियम चाही वापर केला जातो. बघा आता लॅन मध्ये काय आहे की केबलच आपण बघितली होती. एकाच केबलचा लॅन मध्ये काय केला जातो, वापर केला जातो. त्याच्यामध्ये कुठलेही असे वायरलेस कम्युनिकेशन जे डिव्हाइस आहे तर त्याचा उपयोग केला जात नव्हता, बरोबर. तर हे जो मॅन आहे तर याच्यामध्ये बिना केबल वापरता वायरलेस डिव्हाइस थ्रू सुद्धा आपण जे इंटरनेट आहे, जे जाल आहे तर ते काय करू शकतो, कनेक्ट करू शकतो. एखाद्या मोबाईल कंपनीने एखाद्या शहरातील वेगवेगळ्या भागांतील ऑफिसचे एकमेकांमधील कम्युनिकेशन हे लॅन मुळे शक्य होते. त्याचं जे कम्युनिकेशन आहे तर ते कशामुळे, लॅन मुळे शक्य होत असतं. तसेच एखाद्या टेलिफोन रेडिओ कंपनी नेटवर्क हे मॅनचे उदाहरण आहे. सपोज एखादी टेलिफोन कंपनी असेल, रेडिओ कंपनी असेल तर त्याचे नेटवर्क ही एक आहे, एक मॅनचं उदाहरण आहे. सपोज खूप शहर किंवा मग एक जे शहर आहे तर ते पूर्ण शहर ते काय करतं, नेटवर्किंग मध्ये करून टाकतं. त्याला जो टाइम आहे किंवा मग त्याचं जे डिस्टन्स आहे तर ते किती सांगितले, तर 10 किलोमीटर, 10 ते 100 किलोमीटर पर्यंत आपण हे मॅनचं जे नेटवर्क आहे तर ते आपण यूज करू शकतो. आणि यामध्ये वेगवेगळ्या केबल्स असे यूज केले जातात. केबल्स तर त्याचप्रमाणे वायरलेस डिव्हाइसेस, वायरलेस जी कनेक्टिव्हिटी आहे त्या थ्रू सुद्धा संपूर्ण शहरामध्ये आपण इंटरनेट जे जाल आहे, इंटरनेट पसरवू शकतो. तर हे होतं दुसरा पॉइंट, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क मॅन. आता तिसरा पाहणार आहोत वाईड एरिया नेटवर्क. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे वॅन. वाईड एरिया नेटवर्क. वॅन हे नावाप्रमाणेच मोठ्या भौगोलिक एरियामधील, अगदी पृथ्वीवरील एका एका एकाकडील देशापासून ते दुसऱ्या टोकाकडील देशातील कम्प्युटर्स किंवा पृथ्वीवरील आणि एखाद्या सॅटेलाइट अंतराळातील कम्प्युटर्स हे एकमेकांशी कनेक्ट करण्यासाठी वापरले जाते. हे जे आहे तर वॅन तर हे काय एक नावाप्रमाणे भौगोलिक एरिया, खूप मोठा एरिया जो मग पृथ्वीवरील एकाकडील देश आहे. सपोज एक देश आहे तिथे दुसऱ्या देशाकडे टोकापर्यंत तर ते काय करू शकतो, आपण यूज करू शकतो. सॅटेलाइट वगैरे आहेत, अंतराळ वगैरे असतं तर ते कम्प्युटर्स एकमेकांशी आपण काय करू शकतो, कनेक्ट करू शकतो, यूज करू शकतो. यामध्ये मुख्यत्वे टेलिफोन लाईन्स, रेडिओ वेव्ह, मायक्रोवेव्ह, सॅटेलाइट याद्वारे कम्प्युटर्स एकमेकांशी कम्युनिकेशन करू शकतात. यामध्ये काय करू शकतं, जे टेलिफोन्स आहे, आपण मोबाईल वगैरे वापरतो, टेलिफोन्स वगैरे असतील, रेडिओ असतील, मायक्रोवेव्ह, सॅटेलाइट वगैरे आहे, तर याद्वारे कम्प्युटरशी एकमेकांशी यामुळे काय होऊ शकतं, कम्युनिकेशन होऊ शकतं. सध्याच्या काळात सर्वाधिक वापरले जाणारे इंटरनेट हे वॅनचेच एक उदाहरण आहे. हे काय आहे, एक वॅनचंच उदाहरण आहे. जे काही इंटरनेट वापरले जातात तर हे एक वॅनचं उदाहरण आहे. सपोज आपण फॉर एक्झाम्पल फोन वगैरे लावतो. इथून दिल्लीला फोन लावला तरी तो काय होतो, लागतो किंवा मग त्याची जी कनेक्टिव्हिटी होते ती काय होते, एकमेकांशी कनेक्टेड होते. आपण बोलू शकतो, बरोबर. तर हे कसलं उदाहरण आहे, वॅनचं उदाहरण आहे. वॅन हा जो भौगोलिक टोटल एरिया आहे, एक देश आहे त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत कम्युनिकेशन करू शकतो.
त्यानंतर बाकीचे जे कम्प्युटर्स आहेत तर ते आपण त्याच्यामध्ये कनेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर टेलिफोन लाईन्स असन, रेडिओ असन, सॅटेलाईट तर ह्या एकमेकांशी तो काय करत असतो, कम्युनिकेशन करत असतो. याला डिस्टन्स असतं, कुठलंही टार्गेट नाहीये. जसं 10 किलोमीटरच्या आतच आपण लँड करू शकतो. 10 ते 100 किलोमीटरच्या आतमध्येच आपण हे कनेक्शन जोडू शकतो. याचं तसं काय म्हणजे याला नाहीये. हे युजर फ्रेंडली आहे. कितीही लांबपर्यंत आपण याचा उपयोग करू शकतो. व्हॅनमध्ये मॅनपेक्षा मोठे नेटवर्क असतात. आता हे व्हॅन काय मॅनपेक्षा खूप मोठे आहे. तसेच व्हॅन एका शहरातील लॅन हे दुसऱ्या शहरातील एका शहरातील लॅनला कनेक्ट करण्यासाठी वापरतात. तर हे व्हॅन जे आहे एका शहरातील जे लॅन आहे तर ते दुसऱ्या शहरातील लॅनला सपोज इथलं लॅन आहे तर ते दुसऱ्या शहरातील लॅनला कनेक्ट करण्यासाठी ह्या व्हॅनचा उपयोग केला जातो. तर हा तिसरा होता वाईड एरिया नेटवर्क त्याला म्हटलं जातं व्हॅन. हे 3 प्रकार त्याचे पडत असतात. पहिला बघितला लोकल एरिया नेटवर्क, दुसरा होता मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क आणि तिसरा होता वाईड एरिया नेटवर्क. तर जास्त प्रमाणामध्ये लॅन आणि वॅन हे जास्त प्रमाणामध्ये वापरले जातात. फर्स्ट बघितलं नेटवर्किंग म्हणजेच काय की जे हार्डवेअर पार्ट करून मिळणाऱ्या ज्या सर्व्हिसेस आहे तर त्यांची इन्फॉर्मेशन जी काही इन्फॉर्मेशन ते देतात तर ते शेअर करण्याचं काम ते करत असतात बरोबर. आता आपण नेट खूप प्रमाणामध्ये आता यूज करतो. मोबाईल असेल आपला लॅपटॉप त्याच्यानंतर काय वेगवेगळे आपले डिव्हायसेस असतील तर त्याला आपले इंटरनेट कनेक्टेड असतं बरोबर. त्यानंतर बघितलं काय ह्या इंटरनेटमुळं आपल्याला कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस भेटतात किंवा मग कुठले फायदे भेटतात. पहिला फायदा होता शेअरिंग ऑफ डेटा. जो काही डेटा आहे तर तो शेअर करण्याचं काम खूप जलद गतीने हा करत असतो बरोबर. एखादे ऑफिसेस असन डिपार्टमेंट असन तर ते शेअरिंगमध्ये असेल तर ते आपला जो टाइम डिले आहे तर तो कमी होतो. खूप जलद गतीने ती कामाची प्रोसेस होत असते. त्यानंतर दुसरा बघितला शेअरिंग ऑफ डिव्हायसेस. बाकीचे जे काही डिव्हायसेस असतील आपले प्रिंटर असतील स्कॅनर असेल तर ते काय होतं आपल्याला यामुळे शेअर करता येतात किंवा मग यूज करता येतात. यामुळे आपली पैशाची बचत होते किंवा मग जो लागणारा जो खर्च आहे अनावश्यक जो खर्च आहे तर तो वाचतो. तिसरा बघितला कम्युनिकेशन. एकापेक्षा जास्त कम्प्युटर असतील एकमेकांना संदेशाचे देवाणघेवाण करायचे असेल तर या कम्युनिकेशनमुळे ते शक्य होतं. एखादं एखादं ऑफिसेस वगैरे असन त्यानंतर कम्प्युटर एखादा मेसेज आपल्याला दुसऱ्या ठिकाणी फॉरवर्ड करायचा असन तर तिथे त्याला तो काय करू शकतो दिसू शकतो. तो तिथे बसल्यावर ते त्याच्या जागी जो बसलाय जिथं तो बसलाय तर तिथूनच काय करू शकतो तो चेक करू शकतो. त्याला उठून पुन्हा त्या ठिकाणी दुसऱ्याच्या ठिकाणी जायची काही गरज पडत नाही. तर हे कशामुळे शक्य होतं कम्युनिकेशनमुळं. त्याचप्रमाणे आपण नेटवर्किंगचे 3 प्रकार बघितले. म्हणजे क्लासिफिकेशन नेटवर्किंग आपण बघणार आहे तर त्याच्यामध्ये 3 कुठले प्रकार पडतात. पहिला होता लॅन, दुसरा होता मॅन आणि तिसरा होता वॅन. लॅनला म्हटलं जातं लोकल एरिया नेटवर्क, मॅनला म्हटलं जातं मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क आणि जो तिसरा आहे तो वॅन वाईड एरिया नेटवर्क. तर त्यातला पहिला बघितला होता लोकल एरिया नेटवर्क. याच्यामध्ये काय होतं की खूप जलद गतीने जो काही डेटा वगैरे आहे त्याच्यानंतर लॅन एका पीसीहून दुसऱ्या पीसी पर्यंत ए बी सी जे काही ब्लॉकेज आहे तर ते लॅनमध्ये जर असतील तर तो डेटा त्यांना तिथं दिसू शकतो. त्यानंतर 10 किलोमीटरच्या आतमध्येच आपण जो काही सेटअप आहे तर तो आपण करू शकतो. हा जो लॅन आहे तर याला काय नेटवर्कचे भरपूर असे प्रकार पडतात बरोबर. तर त्याला ह्या लॅनला खूप कमी प्रमाणामध्ये खर्च लागतो. जास्त खर्च आपल्याला नसतो. त्यामुळे आपला जो खर्च होणार आहे अनावश्यक तर तो काय होतो वाचतो. तर हा जो लॅन आहे तर म्हणजे याचं जे केबल आहे तर ती काय एकाच साईजची वापरली जाते. वेगवेगळ्या केबल्स याच्यामध्ये वापरल्या जात नाही बरोबर. आणि 10 किलोमीटरच्या अंतरावरतीच आपण हा सेटअप करू शकतो. त्यानंतर दुसरा प्रकार बघितला होता मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. मॅन म्हटलं जातं तर मॅन हे काय लॅनपेक्षा मोठं आहे. लॅन जसं छोटं होतं त्याला खर्चही कमी प्रमाणात लागतो. त्यानंतर ज्या केबल्स वगैरे होत्या तर त्या एकाच प्रकाराच्या वापरतात. तर हे आता दुसरा आहे मॅन. तर हा काय लॅनपेक्षा मोठा आहे. पूर्ण एक शहर तो काय करू शकतो नेटवर्किंग थ्रू कव्हर करू शकतो. आणि हे मॅन जे आहे तर ते 10 ते 100 किलोमीटरपर्यंत वापरू शकतो आपण. त्यानंतर याच्यामध्ये वायरलेस जे डिव्हायसेस आहेत तर त्या वायरलेस डिव्हाइसचा आपण याच्यामध्ये उपयोग करू शकतो.
वेगवेगळ्या कंपनीज असतील, मोबाईल कंपनी असतील, वेगवेगळे शहर असतात, तर ते आपण काय करू शकतो, इंटरनेट थ्रू किंवा मग या मॅन थ्रू इंटरनेट नेटवर्किंग कव्हरिंग करू शकतो. तिसरा होता वाईड एरिया नेटवर्क. तर या व्यान थ्रू, व्यान हेच काय आहे की पूर्ण एरिया, एका देशाचं जे स्टार्टिंग पॉईंट आहे तर त्याच्या एंडिंग पॉईंटपर्यंत तर तो नेटवर्किंग तो करू शकतो किंवा मग ते जे इंटरनेट आहे तर ते प्रोव्हाइड करू शकतो. त्यानंतर बघितलं होतं की जे रेडिओ लाईन्स वगैरे असतात, वेव्स वगैरे असतील, बाकीचे जे कम्युनिकेशन डिव्हाइस असतात तर त्या एकमेकांना तो काय करतो, कम्युनिकेट करतो. कम्युनिकेशन एकमेकांमध्ये सुसंवाद तो काय करू शकतो, साधू शकतो किंवा मग त्यांच्याशी कम्युनिकेशन तो करू शकतो. आता आपण सध्याच्या याच्यामध्ये काय वापरतो, इंटरनेट. हे काय याचे उदाहरणाचे इंटरनेटशिवाय आपल्याला काय म्हणजे कुठलीही प्रोसेस होऊ शकत नाही किंवा मग आपण ती करतच नाही. प्रत्येक ठिकाणी काही सर्चिंग करायचे असेल तर लगेच इंटरनेटवरती ओपन करणार, सर्च करणार, बरोबर. काही बघायचं असेल, कधी कधी मूवी बघतो, म्युझिक बघतो, वेगवेगळे एखादी देशाची इन्फॉर्मेशन बघत असतो, सर्चिंग करत असतो, तर ते आपण कशामुळे करू शकतो, इंटरनेटमुळे. तेही, आणि जर सपोज इंटरनेट जर नसतं तर आपल्याला हे शक्य झालं नसतं. आपण याचा यूज किंवा याचा उपयोगही कमी प्रमाणात केला असता किंवा मग जर नसतंच तर मग जे काही फॅसिलिटी आहे, जे काय आता अपडेशन झाले तर ते सगळं काय झालं तर स्टॉप झालं असतं. आपल्याला खूप वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन भेटणं शक्य झालं नसतं. वॅन हे मॅनचे एक मोठे नेटवर्क आहे. वॅन काय आहे, वॅनमध्ये मॅनपेक्षा, आता हा वॅन काय आहे, मॅनपेक्षा खूप मोठा नेटवर्किंग जाल आहे. पूर्ण शहर स्टार्टिंग पॉईंट टू एंडिंग पर्यंत हे काय करू शकतं, ते इंटरनेट कव्हर करू शकतं. आणि हे दुसऱ्या शहरातील एका शहरातील लँडला, आता सपोज इथलं लॅन आहे तर ते दुसऱ्या शहरातील लॅनला कनेक्ट करण्यासाठीही ह्या व्हॅनचा आपण उपयोग करू शकतो. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण ही नेटवर्किंगची माहिती बघितली. नेटवर्किंग म्हणजेच काय, त्याप्रमाणे नेटवर्किंगमुळे आपल्याला कुठले फायदे होतात, त्याचप्रमाणे या नेटवर्किंगचे क्लासिफिकेशन कशाप्रमाणे केले जाते किंवा मग किती क्लासिफिकेशन पडतात, त्याचा उपयोग कशासाठी केला जातो, आज ते बघितलं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की आपलं जे नेटवर्किंग आहे तर त्याच्यामध्ये कुठले कुठले प्रकार पडतात किंवा मग त्याचा जो उपयोग आहे तर तो कशासाठी केला जातो ते आपण बघणार आहे. त्यानंतर त्याचे वेगवेगळे टाईप पडतात. तर मग यामुळे काय होतं, मग जर असं जर कनेक्शन केलं तर ते काय होतं किंवा मग कुठला एरिया तो काउंट केला जातो, नेटवर्किंग कशा प्रकारे केली जाते किंवा मग त्याचा उपयोग कशासाठी केला जातो, आपण ही नेक्स्ट लेक्चरमध्ये आता बघणार आहोत. अशा प्रकारे आपलं जे ITCPचं जे लेक्चर होतं आज, नेटवर्किंग, त्याचे फायदे, त्याच्यानंतर त्याचं जे आपण क्लासिफिकेशन बघितलं ते, तर त्या इथे संपलेलं आहे. थँक्यू.